स्त्रियांमध्ये होणारी केस गळती. नॉर्मली स्त्रियांमध्ये हेअर फॉल हा प्रेग्नन्सी नंतरच जास्त प्रमाणात दिसून येत असतो. प्रेग्नन्सीमध्ये आपल्या शरीरातला वातदोष वाढलेला असतो, तसंच आपल्या शरीराचं धातू पोषण हे योग्य प्रमाणात होत नसतं. पोषण कमी पडल्याने सुद्धा हेअरफॉल व्हायला लागलेला असतो. सो जेव्हा हेअरफॉल होतो तो फक्त ही बाहेरची समस्या नसून तर शरीरातील पित्तदुष्टी झालेली असते, रक्तदुष्टी झालेली असते, वातदुष्टी झालेली असते आणि त्याचबरोबर अस्थिधातूची पण पुष्टी ही नीट होत नसते. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर पहिले पचन सुधारायला पाहिजे की ज्याने तुमचा अग्नी छान होईल आणि पोषण नीट झाल्यामुळे मुळातून येणाऱ्या केसांची वाढ ही नीट होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दूध आणि खारीक असे पदार्थांचं सेवन करायचं आहे की ज्याने तुमच्या धातू पोषणासाठी तुम्हाला मदत होणार आहे. जेव्हा तुमच्या स्काल्पमध्ये इचिंग होत असतं किंवा त्याला ड्रायनेस आलेला असतो तेव्हा ऑइलिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही नारळाचं तेल वापरू शकता. चौथी गोष्ट म्हणजे तेव्हा तुम्हाला खूप बर्निंग सेन्सेशन वाटत असतं, स्काल्पमध्ये जळजळ वाटत असते, तेव्हा तुम्हाला तुपामध्ये हळद मिक्स करून ती तुम्ही स्काल्पला लावू शकता किंवा काकडीचा जो रस आहे तो 10 मिनटं स्काल्पला लावून ठेवायचा आहे आणि वॉश करायचा आहे. याने जी हीट तयार झालेली आहे तीही कमी व्हायला मदत होणार असते. त्यानंतर तुम्हाला जर केसांना ड्रायनेस आलेला असेल आणि खूप फ्रीझी झालेले असतील तर तुम्ही दही आणि मेथी याचा वापर करू शकता. त्याचा लेप केसांना लावू शकता आणि वॉश करायचा असतो. हे रेग्युलर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अन्नाचं सेवन योग्यरित्या करायचं आहे, वेळेवर करायचं आहे आणि तुम्हाला तुमची लाईफस्टाईलसुद्धा बदलायची आहे. हे केल्याने तुम्हाला नक्कीच जाणवून येईल की तुम्हाला होणारा हेअरफॉल हा कमी होत आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींना.